तर आता पाडगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी भाषण करावं. व्यासपीठावर बसले मान्यवर बंधू भगिनींनो, ह्या अंकाचं मी स्वागत ह्याकरता करतो कारण माझ्या काही महिन्यापूर्वीच रामचंद्र गुहांच्या पुस्तकाचा जो उल्लेख केला विनोद शिरसाटने, त्याच्यामध्ये रामचंद्रांचा स्वतःचा एक एसे आहे आणि त्यानंतर हमीद दळवांचे 3 लेख त्यांनी छापलेले जे दिलीप चित्रे यांनी भाषण केलं होतं. तर ते वाचताना आणि हा अंक वाचताना एकच प्रश्न समोर आला आणि तो म्हणजे असा की 40-45 वर्षापूर्वी हमीद दळवाईंनी जे विचार मांडले होते त्या विचारांचं आजच्या काळात महत्त्व काय आहे. कारण गेल्या 40 वर्षात इतकं जग बदलले, इतकं वातावरण बघितलं जगामध्ये, इतक्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, नवीन विचार आलेले आहेत. कोणी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स म्हणतं, कोणी एंड ऑफ हिस्ट्री म्हणतं. तर ह्या बदललेल्या जगामध्ये त्यांच्या विचारांचं आज महत्त्व काय आहे ह्याच्याबद्दल मी थोडा वेळ बोलणार आहे. पण ते बोलण्याआधी दुसरा एक विचार नेहमी येतो की गुहांनी मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियाचं तुम्ही पुस्तक बघितलं त्याच्यामध्ये सामाजिक रिफॉर्म्स करणारे सर्वात अधिक व्यक्ती या महाराष्ट्रातून आलेले आहेत. देशात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आहेत. राम मनोहर रॉय जे राजा जे राजा मनोहर रॉय, तर त्यांनी बंगालमध्ये अशी सुरू केली रेनेसान्स होती, तिकडे बरेचसे लोक होते. पण 20व्या शतकामध्ये जर एकूण तुम्ही किती रिफॉर्मर्स होते, किती रॅडिकल थिंकर्स होते ह्याची एक लिस्ट केली तर कमीत कमी 8-10 लीडिंग फिगर्स हे महाराष्ट्रातले आहेत. आणि ही परंपरा जी आहे ती अजूनही चालली आहे. जितकी पाहिजे तितकी नाही, पण ती अजूनही ती परंपरा आपल्याकडे आहे. आणि ही परंपरा अशी आहे की बहुतेक पुणेरी परंपरा असावी की कसं हा कधी प्रश्न कोणी विचारत नाही, का हा प्रश्न विचारतात. हे का ते का, मग त्याच्यामध्ये तात्विक वगैरे गोष्टी येतात. पण का म्हणून विचारणार प्रश्न, वाय नॉट, हे प्रश्न विचारणे जिकडे जिकडे आहेत त्याच लोकांना हक्क येतो डिसेंट करण्याचा. आणि जर पहिल्यापासून बघितलं की सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, गोखले, टिळक, शाहू महाराज वगैरे ते पार हमीद दळवाई, दाभोळकर, पानसरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी एका तात्विक भूमिकेवर ॲट द लेवल ऑफ आयडियाज यांनी प्रश्न केले आहेत. तर हमीद दळवाईंना, आणि मी हे अगदी स्पष्टपणे सांगतो, इंटेलेक्च्युअल म्हणून, आणि फक्त मुस्लिम इंटेलेक्च्युअल नव्हे, इंडियन इंटेलेक्च्युअल म्हणून जर पहिल्या 10मध्ये मला कोणाची नावं घेत असतील तर हमीद दळवाईंचं नाव ह्या 10 लोकांमध्ये मी सांगतो. कारण त्यांच्या लेखनातून त्यांनी जी टीका केली ती फक्त मुस्लिम क्लरिक्स किंवा मुल्लाज यांच्यावर केली नाही, तेवढीच कठोर टीका त्यांनी हिंदुत्ववाद्यांची वर पण केली. पण मला खरोखर समाधान का झालं की त्यांनी आमच्यासारखे लिबरल्स आणि सेक्युलरवाल्यांची पण टीका केली. आणि हे फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं एवढ्याकरता आहे की बरेचशा पॉलिटिकल पार्टीज किंवा विचारवंत जे स्वतःला लिबरल म्हणतात किंवा सेक्युलर म्हणतात, ह्यांनी
मुस्लिम कॉम्युनलिझम आणि हिंदू कॉम्युनलिझम यांच्याशी बरेचदा कॉम्प्रोमाइज केलेला आहे. शहाबानो बिल नंतर हे जग जाहीर झालं की स्वतःला सेक्युलर म्हणणारी पार्टी किती ढोबळ सेक्युलरिझम होतं त्यांचं. आणि तसंच बाबरी मस्जिदचे जे कुलूप उघडलं गेलं ते एका सेक्युलर राज्यामध्येच उघडलं गेलं. तर लिबरल म्हणून किंवा सेक्युलर म्हणून किंवा रॅशनलिस्ट म्हणून जे एक लिखाण आम्ही दळवानी केलं आहे ते आजच्या काळात आणि मी त्याच्याही पुढे जाईन गेल्या 8-10 वर्षात जगात जे होतं आहे त्या संदर्भामध्ये त्यांचे विचार फार महत्त्वाचे आहेत. कारण गेल्या 8-10 वर्षांमध्ये एकीकडे एक फिनॉमेना आलेला आहे अल कायदा आयसिस यांचा, आणि ज्या रीतीने इस्लामच्या नावाखाली जे काय चाललं आहे सध्या जगामध्ये, मग ते नायजेरियामध्ये बोको हराम असोत किंवा सिरियामध्ये असोत किंवा इतर ठिकाणी असोत, काय त्याला एकच शब्द आहे, तो मराठीत मला लगेच येत नाही, पण बार्बॅरिझम हा शब्द आहे. कारण मी तुमच्याशी सहमत नाही आहे म्हणून एकच उपाय, तुम्ही आमच्या मताला स्वीकार करा किंवा आम्ही तुमचं डोकं कापून टाकू. दुसरीकडे आपल्या देशात देखील ज्या प्रकारे एक आयडिओलॉजिकल एन्व्हायरमेंट गेल्या काही महिन्यात दिसून येतो आहे, तर त्या आयडिओलॉजीबद्दल पण सर्वात महत्त्वाचं जी प्रॉब्लेम असेल ते असं आहे की लोक इंटेलेक्च्युअल आहेत. त्यांना आयडियाज आवडत नाहीत, त्यांना बिलीफ्स आवडतात. त्यांच्याशी कोणी जर का प्रश्न विचारला तर ते आवडत नाही. म्हणूनच जर कोणी त्यांच्यावर टीका केली तर सुरुवातीला म्हणाले की तुम्ही अँटी नॅशनल आहात, अँटी हिंदू आहात, पाकिस्तानला जा. आता ते जरा त्याही पुढे 1-2 पावलं गेलेली आहेत की टीका करणाऱ्यांवर ते म्हणतात की तुम्ही लोक मेंटली चॅलेंज्ड आहात. म्हणजे तुम्हाला एकच ठिकाण तुमच्याकरता राखायला आहे आणि ते म्हणजे मेंटल हॉस्पिटलमध्ये. तर जेव्हा ह्या थराला क्रिटिसिझम जातं, इतकी इंटॉलरन्स होते या लोकांमध्ये, ती इंटॉलरन्स आज वाढली आहे. आणि ह्या इंटॉलरन्सबद्दल हमीद दलवाईनी आपल्या लेखांमध्ये जे काय वाचलं आहे हे आजच्या युवा पिढीला समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण त्यांची भूमिका ही खरोखरच एका अशा पातळीवर होती की कम्प्लिटली रॅशनल पातळीवर. आणि ही रॅशनलिझम जे आहे त्याच्यामुळे त्यांनी उदाहरणार्थ ट्रिपल तलाकच्या विरुद्ध एक आंदोलन सुरू केलं होतं. पडद्याच्या विरुद्ध, पडदा घालणारे त्याच्या विरुद्ध होतं. आणि त्याचा ॲनालिसिस पण ती फार सुंदर दिला होता की असं का ह्या समाजामध्ये मॉडर्न